नमस्कार मित्रांनो, मी राहुल राऊत, डिस्ट्रिक्ट मॅनेजर लातूर। आज आपण महत्त्वाचा व्हिडिओ पाहणार आहोत, म्हणजे आपण CSC मधून इन्शुरन्स काढू शकतो। ते कशा पद्धतीने काढायचं सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याच्यासाठी तुमचे CSC ID टाकून ID पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन करून घेतल्यानंतर वरील जे काही इन्शुरन्स दिसत आहे त्या इन्शुरन्सवर क्लिक करून घ्यायचं आहे। केल्यानंतर न्यू बिझनेसमध्ये इथं पाहू शकता की कंपेअर कोट मोटर म्हणजे कंपेअर कोटेशन, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं संपूर्ण नवीन जर असाल तुम्ही तर डू यू ऑथराइज म्हणून असं दाखवलं जाईल। आपल्याला इथं येस वरती क्लिक करून घ्यायचं आणि ऑलरेडी तुम्ही लॉग इन केला असेल तुमचं ऑटोमॅटिकली असं पद्धतीनं ओपन होणार आहे। ते येस वरती क्लिक करून घेतल्याच्या नंतर आपल्याला परत असं दाखवलं जाईल, इथं कार आहे, बाईक आहे, आपल्याला जे पाहिजे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। आपला जे काही गाडी नंबर असेल टाकून त्याच्यात गेट डिटेल्सवरती क्लिक करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं माहिती आली जाईल, तुमची गाडी कधीची आहे, होंडा शाईन आहे, त्याच्यानंतर मग तुमची ड्रम आहे का डिस्क आहे, किती CCची आहे, तुमची जी काही RC बुकवर माहिती असेल ती माहिती इथं सविस्तर टाकायची आहे। टाकून घेऊन तुमची सिलेक्ट करून घ्यायची आहे कोणती आहे ते। त्यानंतर मग आपलं जे काही पेट्रोल वगैरे आहे, नेमकं तुमची गाडी जी आहे ती कशावरची आहे, पेट्रोल फ्यूल टाईप काय आहे, पेट्रोल असेल तर पेट्रोल करून घ्या। त्यानंतर RTO कुठला आहे तुमचं दाखवलं जाईल। त्यानंतर तुमचं प्रिव्हियस पॉलिसी जी काही होती ती कोण्या कंपनीची होती इथं दाखवलं जाईल, ते सिलेक्ट करून घ्या आणि गेट कोटेशनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्यासमोर हे अशा पद्धतीचे कोटेशन दाखवले जातील। इथं परत एकदा तुम्हाला संपूर्ण माहिती बरोबर आहे का चेक करून घ्या। त्यानंतर प्रिव्हियस पॉलिसीची तारीख तुम्हाला माहिती असेल तर ती तारीख टाकून वगैरे घ्यायची आहे आणि टाकून घेतल्याच्या नंतर ते कोण्या ह्याची होतं, ती महिना कोणत्या महिन्याची होती, ती तारीख तुमची जी काही प्रिव्हियस पॉलिसीची असेल एक्सपायरी डेट ती तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे। टाकून घेऊन परत तुम्हाला कन्फर्म करून घेतल्याच्या नंतर खाली कंटिन्यूवरती पॉलिसी टाईप म्हणजे थर्ड पार्टी होती का कॉम्प्रिहेन्सिव्ह फुल होती ते क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर डिटेल्स आपल्याला इथं डिजिटचं असेल, युनायटेड इंडिया असेल, अशा पद्धतीचे जेवढ्या कंपनीचे असतील ते इन्शुरन्स दाखवले जातील। त्याच्यानंतर तुम्ही शेअरवरती क्लिक करून मोबाईल म्हणा, ईमेल म्हणा किंवा व्हॉट्सअपद्वारे तुम्ही हे शेअर करू शकता कस्टमरला आणि त्याच्यानंतर त्यांच्या पद्धतीनं हे तुम्ही इन्शुरन्स त्यांना काढून देऊ शकता।